आज मी तुम्हाला एकदम खमंग आणि चटपटीत सुशिला तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी चुरमुरे स्वच्छ चाळून घेतले आहेत। त्यामध्ये पाणी घालून 2 मिनिटं भिजत ठेवले होते। हे पिळून घेतले आहेत। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडू देऊया। लगेचच बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून छान परतून घेऊया। थोडी हिरवी कोथिंबीरही घालूया, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। अर्धा चमचा हळदी पावडर घालून छान मिक्स करून घेऊया। अर्धा लिंबाचा रस आणि थोडीशी चवीपुरती साखर घालून आणखीन एकदा मिक्स करूया। इथे मी भिजलेले चुरमुरे फोडणीमध्ये घातले आहेत। एकदा छान मिक्स करून घेऊया। वरून थोडे शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे आणि चवीपुरते मीठ। शेंगदाण्याचे कूट असे मोठे मोठेच ठेवायचे आहे, म्हणजे खाताना खूप छान लागतो। वरून हिरवी कोथिंबीर घालूया। 5 मिनिटं वाफ देऊया। हे पहा, मस्त वाफ निघली आहे। तयार आहे आपला एकदम खमंग सुशिला।